तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही जैतपांगलेच्या शंकरपटामध्ये, तर या पटामध्ये काही बैलगाडा मालक आहेत आणि त्यांचे बैल आहेत। तर चला त्यांच्याबद्दल त्यांना माहिती विचारू। तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचे नाव सांगा मला। आकेश सोनकर सालेवाटा। हे बैलाचं नाव आहे राकेट आणि महाराज। राकेट आणि महाराज। राकेट महाराज। तर काल किती सेकंद बनले होते? मग काल आमचे 33-83 सेकंद बनले होते। 33-83। 33-83। मग आज किती नंबर वर आहे? आज आम्ही 4 नंबर राहू। 4 नंबर वर। 4 नंबर। आमच्या विरोधामध्ये गौरव रांडाले, मुकेवाले। हा, जगद्गुरुजी। तर मग यांची माहिती सांगा मला, सोबत्यांची। हे आमचे पूर्ण युवा गँग आहे, टीम वर्क आमचे। हे आमचे लोकेश काळे, आमचे भाऊ मंगेश बोरकर, आमचे सुजलजी काळे, हे आमचे इंदोरेवाले भाऊ। ग्रुपच्या नावाने चालते? हा हा। मग कोणता नाव ग्रुपचं नाव? सोनकर ग्रुप। सोनकर ग्रुपचं नाव सर्व चालते। मग याच्या अगोदर कुठे कुठे खेळ झालाय? बऱ्याच ठिकाणी खेळ झाला आमचा। 1 नंबर 2 मध्ये, 1 नंबर मध्ये इंजेवाड्याला गेम झाला आमचा। इंजेवाड्याला किती नंबर मध्ये? 1 नंबर मला। 1 नंबर। तिथे आपला व्हिडिओ झाला 1 नंबर वाला इंजेवाड्याला। तर मग अनेक ठिकाणी 2 नंबर 3 नंबर मध्ये आपली जोडी खेळलेली आहे। टॉपचाच खेळ। टॉपचा खेळ। आणखी काय माहिती बैलाबद्दल? आणखी काय माहिती बैलाबद्दल देत जे माहिती आहे ते। खरेदी कुठली? खरेदी तो एक वाशिमचा आहे आणि हा एमपीचा आहे। वाशिमचा आणि एमपीचा। सिंगल घेतलं? हा, सिंगल घेतलं। तर मग घरी बनवल्या का कसा ऑलरेडी बनलेले? नाही, आम्ही घरी बनवला बैल। घरी बनवलं म्हणजे बच्चे चांगले होते? बच्चे आणला। हा शौक तुम्हाला कोणत्या वर्षापासून आहे? आम्हाला आता जवळपास 5 वर्ष झाले। म्हणजे हा जो पट चालू झाला तेव्हापासून तुम्हाला हा शौक लागला? सांगा दादा, तुम्ही काय माहिती? मी लोकेश काळे, हे आमचा सोनकर ग्रुप म्हणून आहे आणि हा राकेट आहे आमचा। आणि तो खालमाने आणि टपऱ्या म्हणतात आणि महाराज म्हणतात त्याला। 2-3 नाव आहेत। हो, हे आपले भाऊ आहेत सगळं। हा आपला राकेट एमपी वरून घेतलेला आहे, सीताफळावरून। परमानंद सवार आहेत, त्यांनी मला घेऊन दिलं होतं हा राकेट। आणि तो टपऱ्या आपला वाशिमवरून घेतला आहे। याचा कातकर कोण आहे? कातकर आपलं लोकेश भाऊ आहेत आपले, आमचे काकाजी आहेत। काकाजी ते आमचे मेन कातकर आहेत। त्यांना आम्हाला म्हणजे आपलं बच्चे घेतला होते आम्ही। त्या काकाजीने आपले बैल बनवलं घरी। आम्ही घरी बनवून आम्ही शिक्षण दिला त्याला, सगळं गोष्टी व्यवस्थित केलं त्याचं पालन पोषण। म्हणजे बाकीचे जसे आणतात ऑलरेडी सेकंड पाऊन सर्व त्याच्या टॉपचा खेळ पाऊन आणतात, तसं काही नाही, आम्ही घरी आणून टॉप खेळ केला। घरी आणून आम्ही बनवलं आहे। मेहनत चांगली कामात आली आपली। आता 5 वर्ष झालं मी नंबर 1, नंबर 2, नंबर 3च खेळत आहे। हो, चांगली सुरुवात आहे। नाव करून दिलं बैलाने, स्वतःचं पण नाव केलं आणि मालकाचं पण नाव केलं। तर मग आणखी काय माहिती आहे? बैल आपलं एक मिनिट ह्या बैलाचे एक वैशिष्ट्य आहे, हा पुरा एमपी मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच असा बैल आहे की खालत मानेनं पडतो। अच्छा, हो, खाल मांडा म्हणजे एक काळ जो होता जगद्गुरुजी डुकऱ्या म्हणून त्याच्यानंतर हा आमच्या खालती मान टाकून सीधा परत होता तो। हा, तर त्याच्यानंतर हा बैल घडलेला आहे आता। अच्छा, हो, पर पायण्यामध्ये चांगला हो, आणि चित्यासारखी छलांग आहे। हो, आणखी काही माहिती? आणखी काही नाही तेवढं। सांगा ना। सवार साहेब आले आहेत, सवार साहेब सांगतील आपल्याला माहिती बाकीची। या बैलांचे वैशिष्ट्य म्हणजे 5वा वर्ष कंटिन्यू चालू आहे आणि बैल एकच शेकड्याला दोघेही राहतात। दुसऱ्या बैलात अजिबात गेलेले नाहीत। एकाच मालकाजवळ 24 घंटे असल्यामुळे आम्ही दुसऱ्या बैलात बैल हाणत नाही। 5ही वर्ष कंटिन्यू हा जोडा एकसारखा धावत आहे, हा महत्वाचा, तेही नंबर मध्ये। हो, आम्ही दुसऱ्या बैलात बैल टाकत नाही कधीच, कितीही मोठा फायर बैल मिळाला म्हणजे तरी। जसं बाकीचे कम जास्ती होते तर दुसरा बैल पहाड पाहते, आणखी आमच्या बैलांना तो विषय अजूनपर्यंत लागलेला नाही आहे। हा, कंटिन्यू 5 वर्ष झालेले आहेत। एक शिक्का जोडा आहे की आणखी काय? आमच्याकडे अजून दुसरा एक जोडा आहे, पण तो नवीन पकवणी चालू आहे त्याला समोरच्या वर्षी करता। मग तुम्ही कातकर आहात, हाजी, तुम्हाला अनुभव म्हणजे चांगलाच आहे। आणि तुम्ही कोणत्या वर्षापासून म्हणजे कातकरी? बराच बचपना गेला या कातकरीमध्ये। हो, तर जे आता नवीन खरेदीवाले आहेत बैल जोडा, हाजी, जे इच्छुक आहेत, तर त्यांना काय सांगू शकाल का? म्हणजे बैलात का पावायचा आणि खरेदी करायचा का नाही करायचा? हा, कसं आहे, उतरायचा का नाही उतरायचा? नाही, पटाचा शौक अति चांगला आहे। वाईट कोणासाठी आहे? जे होडी वगैरे लावतात त्यांच्यासाठी वाईट आहे, कारण बरबादीचे लक्षण आहे त्याच्यात। शौक एकच चांगला आहे आपला। आज आम्ही 10,000, 20,000, 25,000 एक जानवर हा घेतलेला आहे,
आज नंबर मध्ये आल्यामुळे या जनावराला 10 लाख 20 लाख अशी किंमत मिळते. त्याच्यामध्ये कास्तकाराचा खूप मोठा फायदा आहे. आपण त्याला पकवलं, मेहनत घेतली, त्याच्यामुळे आज त्यानं आपल्याला ह्या लेवलपर्यंत नावही वर आणला आणि त्याची किंमतही मोजून देऊ शकतो. काकाजीच्या म्हणणं तोच आहे का बा मोठे एकदम सेकंडचे बैल महागाचे हा. बैल घेण्यापेक्षा लहान गोरे घेऊन सणारी त्यांना बनवून सणारी तुम्ही अगर इच्छुक असाल तर पळवा किंवा विक्री करा, म्हणजे तुमची किंमत बनेल ना नाव पण बनेल. हा. आणखी काही काकाजी बस याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही माहिती देऊ शकतो. पण कसं आहे, चालेल आपल्याला. पटाच्या शोकामध्ये एक ही जी आमची टीमवर्क आहे, असा एक टीमवर्क महत्वाचा आहे. हो. मॅन पॉवर ज्याला म्हणतो आपण, तो खूप महत्वाचा आहे. हे 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे जानवर आपण ज्यावेळेस पालतो आणि आपण म्हणला की ये रे भाऊ, ये रे दादा, पकडू लाग, त्याच्याने हे कामं होत नाही. याच्यासाठी या बैलांना 24 तास यांच्या सेवेत असणारा माणूस, तोच माणूस यांना हँडल करू शकतो. आपण दुसऱ्या माणसाला बोलवलं, समजा आज आमच्या बैलाची एक खासियत आहे रॅकेटची, हे 2 माणसं 3 माणसं दिसले तर बैल शांत असेल, आणि तुम्ही अर्धी पट समिती जरी जमा करून ठेवली, जुपाची ताकद कुणामध्ये नाही त्या बैलाला. तर त्याच्यासाठी टीमवर्क हा खूप महत्वाचा आहे. आणि काकाजी आणखी एक प्रश्न आहे की जसं व्हिडिओ घे. काकाजी आहेत ना. भाऊ घे आता इकडे घे बघ. तर काकाजी माझा एक प्रश्न आहे का जसे आता काही बैलगाडा मालक असे आहेत की बैलाचा पर पाहिजे, हा. टॉपवर पडते बा सेकंड मध्ये पडते, नंबरवर पडते, बरोबर. तर ते काय करतात मग काही सिंगल बैल घेतात. हा. तर त्याला काही सांगाल का, सिंगल बैल जोडा न घेता सिंगल बैल घेतात आणि वाट पाहतात का मला पाळ भेटेल पाळ भेटेल, हा. पण त्याच्यामध्ये ते बरबाद होऊन राहिले. हो, बरेच आहेत माझ्या आता व्हिडिओ मध्ये बरोबर, बरेच जण बरोबर. असे आले आहेत, बरोबर बरोबर. तर त्यांना काय सांगाल. तर माझा एकच म्हणणं असं आहे की सिंगल बैल घेऊन दादा देजो, दादा आणजो हा विषय घेण्यापेक्षा आपण जोडीच खरेदी करायची आणि जोडीच पकवायची. त्याच्यामुळे आपण दुसऱ्याचे मक्के मारण्यात काही तेवढं तथ्य ठेवणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की तुमच्याजवळ एक बैल आहे, माझ्याजवळ एक बैल आहे, तर समजा तुमचा बैल एखाद वेळेस कमी जास्त झाला, माझा बैल जास्त धावत असेल तर माझं मोठं मन होते, तुमच्या बैलाला कमी समजणे, याच्यामध्ये हे कसं आहे, द्वेषभावना निर्माण होते. बक्षिसामध्ये पण भेदभाव होतो. हा, वरून परिस्थिती अशी आहे का ते द्वेषभावना निर्माण झाल्यामुळे कधी कधी याचे रूपांतर भांडणामध्ये येऊन जाते. तर हा असा प्रकार व्हायला नाही पाहिजे. आमचे हे नवीन कातकर आहेत आणि कातकर भेटले हा, आपल्याला. हो, पळसगावचे, आणि सर्वात बैलांचे मालक म्हणजे हे काळेसाहेब, यांच्यापासूनच आम्हाला प्रेरणा मिळाली या पटाकरता. पटाची सुरुवात जी आवड आहे ओढ आहे ते यांच्याकडून. काकाजीपासून हा झाली. हा, आमच्या वडिलांनी वडीलधारी माणूस म्हणून, आणि यांच्यापेक्षा एक लहान भाऊ म्हणून आहेत, ते आमचे सर्वात प्रमुख मार्गदर्शक आणि कातकर, या जोडीचे प्रमुख कातकर कृष्णाजी काळे, ते आज नाही आहे तिथं. तर त्यांनीच आम्हाला ह्या गोष्टीची चालना दिली. म्हणजे काय आहे, आता आम्हाला हा 3 पिढ्यापासूनचा शौक आहे. आज या बापापासून हा शौक आलेला आहे. आम्हाला आमच्याच घरचाच कामाला कोणाला म्हणजे तुतारी देगा, मला शेकडा देगा, खंड देगा, हा सुद्धा आम्हाला मागावं नाही लागत. आम्ही स्वतःच म्हणजे घरी म्हणजे ह्या करतो, बैलाला पकवतो आणि कास्तकारी म्हणजे सुद्धा म्हणजे काम करू बैल ह्या करत होतो. असं आमचे बैल. धन्यवाद काकाची माहिती